लोकशाही मराठी आपल्यासाठी खास एक विशेष बुलेटिन घेऊन आलाय। ज्या विशेष बुलेटिनच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या वर्तमानपत्रामधल्या ठळक बातम्या आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत। सुरुवात करूयात लोकसत्तामधली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी। लोकसत्तापासून सुरुवात करूयात। भाजपच्या संमती अभावी ठाण्याचं ठरेना, अशा प्रकारची ही बातमी आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे लोकसभेची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने आता दाखवली आहे। मात्र इथून कुणाला उमेदवारी द्यायची यावरून या दोन पक्षात एकवाक्यता होत नसल्याचं वृत्त आहे। शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे शेट्टी किंवा नरेश म्हस्के ही दोन नावे पुढे करण्यात आली असली तरी सर्वेक्षण अहवालाचं दाखले देत या नावांना भाजपकडून संमती मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र महायुतीच्या गोटात रात्री उशिरापर्यंत उमेदवारीचा घोळ कायम होता। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो बालेकिल्ला आहे ते त्या ठाण्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी दमछाक होताना पाहायला मिळते। बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे हा बालेकिल्ला शिवसेना विशेष करून धनुष्यबाणासाठी राखणं अत्यंत महत्त्वाचं असताना देखील भाजपच्या संमती अभावी ठाण्याचा उमेदवार ठरत नाही। आता पुढची बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्रामधली। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची चौकशी होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी येते। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची चौकशी होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलीस यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 1 मे रोजी चौकशीसाठी बोलावले। तेलंगणामधील धार्मिक निकषावरील मुस्लिम आरक्षण रद्द करण्यास कटिबद्ध असल्याचं विधान अमित शहा यांनी केलं होतं। मात्र शहा यांनी सरसगट आरक्षण रद्द करणार असं विधान केल्याचं बनावट व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं असून याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची याबाबतीत चौकशी होणार आहे। या चौकशीअंती नेमक्या पुढे काय घडामोडी येतात, याचे नेमके परिणाम काय होतात, कारण निवडणुका सुरू आहेत। लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची चौकशी होणार। याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता पुढची बातमी आहे सामना या वृत्तपत्रातली। मी आणि माझी खुर्ची ही मोदींची एकाधिकारशाही देशाला मान्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सामनामधली बातमी आहे, मी आणि माझी खुर्ची ही मोदींची एकाधिकारशाही देशाला मान्य नाही। मोदी धाराशिवमध्ये येत आहात तर तुळजाभवानी मातेचे दर्शन घ्या आणि हिम्मत असेल तर जय भवानी बोलून भाषणाची सुरुवात करा असंही त्यांनी म्हटलंय। शिवसेना तुमच्या सोबत होती म्हणून तुम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलात, पण आता ते तुम्हाला शक्य नाही। मी आणि माझी खुर्ची ही जी तुमची एकाधिकारशाही आहे ती आम्हाला आमच्या देशात मान्य नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला। महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आयोजित जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले। सोलापूर मतदारसंघात भाजपने बाहेरचा उमेदवार लादलाय, बाहेरून पार्सल आणले आहे असे लोक बोलतायत। भाजपवाले उद्योग महाराष्ट्राबाहेर नेत आहेत आणि कांद्यावर अजून निर्यात बंदी आहे असं देखील या दरम्यान सामनामधून सांगण्यात आलं। या सर्व मुद्द्यांचे, या सर्व गोष्टींचे नेमके परिणाम मतांमध्ये काय होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढची बातमी आहे गुजरात समाचार या वृत्तपत्रामधली। प्रज्वल रेवण्णाच्या 2976 अश्लील व्हिडिओचे पेनड्राईव्ह मिळाल्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा दावा आहे। तर भाजपच्या नेत्यांनी हा आता दावा केलाय। कर्नाटकाच्या सेक्स स्कॅन्डलमध्ये भाजप नेत्यांनी आज एक मोठा दावा केलाय। 2900हून अधिक अश्लील व्हिडिओचं एक पेनड्राईव्ह मिळाल्याचं भाजपनं म्हटलंय। या संपूर्ण प्रकरणात माजी पंतप्रधान HD देवगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्वल रेवण्णांचं नाव समोर आलं। यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। 2024 मध्ये होलसनपुरातील भाजपचे उमेदवार देवराज गौडा यांनी BY विजेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्या पत्रात प्रज्वल रेवण्णा आणि HD देवगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। देवराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जे पेनड्राईव्ह आहेत त्यात 2976 अश्लील व्हिडिओ आहेत।
या व्हिडिओमध्ये काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आला। महिलांचं लैंगिक शोषण सुरू ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडिओचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलंय। तसेच भाजपचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेन ड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडिओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेले। आता पुढची बातमी आहे टाइम्स ऑफ इंडिया या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रामधली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। संदेशखाली हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आता पश्चिम बंगाल सरकारवर ताशेरे ओढले। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। संदेशखाली हिंसाचार प्रकरणावरून पश्चिम बंगाल सरकारला मोठा झटका बसला। संदेशखाली प्रकरणात काही खासगी व्यक्तीचे हित जपण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार याचिकाकर्ता म्हणून का समोर आले आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केला। कोलकाता उच्च न्यायालयाने 10 एप्रिल रोजी संदेशखळी येथील महिलांवरील गुन्हे आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते। बंगाल सरकारने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। तर या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे भाष्य केलं। त्यामुळे सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केलं आहे। बंगाल सरकारने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। तर या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे भाष्य केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।